नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माल है तो ताल है, वरना सब बेहाल है. 1500च्या नोटा बंद झाल्यानंतर सुट्टे पैसे असलेले ताल दाखवत आहेत, तर 1500च्या बऱ्याच नोटा जमवलेले बेहाल आहेत. आणि ज्यांच्याकडे मोजता येणार नाही इतका चिक्कार पैसा आहे ते तर हमरी तुमरीवर आले. अर्थातच ही माया गोरगरिबांना लुबाडून त्यांना नागवून जमा केली आहे. त्यामुळे अशा लोकांचा बाजार उठल्यामुळे सामान्य जनता खुश आहे. तर तिकडे निवडणुकांच्या तोंडावर 1500च्या नोटा चलनातून बाद झाल्यानं बऱ्याच जणांनी सरकारचा निर्णय कसा लोकांच्या जीवावर उठलाय अशी आरोळी ठोकली आहे. पण प्रश्न फक्त इतकाच नाहीये. पैसा फक्त कागदी नोटांमध्ये असतो का? कदाचित नाही. पैसा जमिनीत असतो, पैसा दुसऱ्याच्या नावावर संपत्ती खरेदी केली असते त्यात असतो, पैसा सोन्यात असतो, पैसा देशाबाहेर गुंतवलेल्या उद्योगांमध्ये असतो, पैसा कुठंही असू शकतो, यत्र तत्र सर्वत्र. बरं, जितकी जास्त संपत्ती तितकी लपवाछपवी जास्त. अगदी काही लोक रोज विमानानं प्रवास करतात, 5 स्टारमध्ये राहतात, पण त्यांच्या नावावरची संपत्ती किरकोळ असते. साधी दुचाकीही अशा लोकांच्या नावावर नसते. म्हणून त्यांच्याकडे काळी माया नाही असं समजणं दूधखोळेपणाचं आहे. म्हणूनच असे बडे नेते मोदींच्या जाळ्यातून सुटलेत का हा प्रश्न आहे. आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत भाजपचे खासदार किरीट सोमय्या, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत, अंजली दमानिया, अर्थक्रांतीचे यमाजी मालकर आणि बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंतजी, सर्जिकल स्ट्राईक मोदींनी जो केला होता तो यशस्वी झालाय? नाही, हा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झालेला आहे, परंतु सर्जिकल स्ट्राईक हा काळ्या पैशाच्या वरती नाहीये, तर सामान्य माणसाच्या वरती आहे, गरिबांवरती आहे, ज्यांच्या हाताशी पोट आहे त्यांच्यावरती झालेला आहे. आणि त्यांच्या तोंडचा घास तर पळवलाच आहे, परंतु त्यांचे अश्रूही थिजत नाहीत. त्यामुळे मोदी जे अश्रू दाखवत आहेत ते त्यांना पचत नाहीत. एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या ह्याचं साध्य काय आहे, साध्य काय करायचं आहे मोदींना, हे जर सांगायचं झालं तर ते काही त्याच्यात जे आपल्याला दिसतंय तसं दिसत नाहीये. म्हणजे ते असं नाहीच आहे. ब्लॅक मनीच्या विरोधामध्ये हे पाऊल जर असेल तर आता कालचीच घटना आपल्याला माहिती असेल की चंद्रकांत सावर्डेकर नावाच्या एका अधिकाऱ्याला 35,000 रुपयाची लाच घेताना पकडलं गेलं, ज्याच्यामध्ये 17 नोटा 2,000 रुपयाच्या होत्या. त्याने आवर्जून 2,000 रुपयाच्या 17 नोटा मागितल्या होत्या. त्यामुळे नवीन पैसा जो 2,000 नोटांनी आलेला आहे तो अधिक सुलभ आहे आणि ती नवीन ब्लॅक मनी निर्माण होण्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. नाही, मुद्दा असा सचिन सावंतजी, आज मोदी असं म्हणाले की श्रीमंतांना आता झोप लागणं बंद झालेलं आहे. सामान्यांचा कडक चहा जो आहे तो कडू लागलेला आहे श्रीमंतांना. एकदा मी तुम्हाला ऐकवतो मोदी काय म्हणाले, मग तुमच्या लक्षात येईल. मेरे भाइयों बहनों, मेरा निर्णय जरा कड़क है. और मैं जब छोटा था ना तो जो गरीब लोग होते थे वो मुझे खास कहते थे कि मोदी जी चाय जरा कड़क बनाना. गरीब को जरा कड़क चाय ज्यादा अच्छी लगती है. अब मुझे वो बचपन से आदत है तो जरा निर्णय मैंने कड़क लिया. अब गरीब को तो कड़क चाय भाती है, लेकिन अमीर का मुंह बिगड़ जाता है. तर असं आहे की मोदीजी म्हणतात की कडक चहा जो आहे तो श्रीमंतांचं जे तोंड आहे ते त्या चहामुळे भाजलेलं आहे. तर सचिन सावंतजी, मुद्दा म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारलं की सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झालाय का आणि मोठ्या माशांना पण त्याचा त्रास होतोय, म्हणूनच हा सगळा बवाल सुरू झालाय का आता? पहिली गोष्ट अशी, घरामध्ये डेकणं झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला औषध मारण्याच्या ऐवजी घरच जाळण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. आज पैशाचा एअरफोर्सने पाठवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे माननीय मोदी साहेबांनी. त्याची कुठलीही उपाययोजना केली नव्हती. परंतु जर मोदी साहेबांचंच वक्तव्य केलं की श्रीमंतांना फार झोप येत नाहीये, तर त्यांच्या आजूबाजूचे अतिशय निकटचे मित्र आहेत, अतिशय निकटचे, म्हणजे त्यांच्या संपूर्ण त्यांचा व्यवसाय कसा वाढावा यासाठी मोदी काळजी घेतात. ऑस्ट्रेलियामध्ये माईन मिळवण्यासाठी जरा 6,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे त्या अदानींना एका दिवसात मंजूर करण्यासाठी मोदी स्वतः भाग पाडतात. अशांच्या वरती गेले 2 वर्ष काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये कारवाई ही ठप्प पडली. त्याच्यावरती मोदींनी काही केलेलं नाही. अदानी अंबानींच्या वरती काळ्या पैशाची कारवाई ईडी करते आहे अशा तऱ्हेचं दाखवलं गेलं होतं, परंतु काही झाले नाही. त्याच दोघांच्या संदर्भामध्ये जर बघायचं झालं तर आता एक फार मोठा स्कॅम निघाला की कोलच्या प्राइसिंगचा स्कॅम निघाला. कोल इम्पोर्ट स्कॅम म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये या सगळ्यांनी ज्या विजेच्या कंपन्या आहेत त्यांना दाखवलं की आम्हाला कोलची प्राइस फार मोठी पडते आणि ते दाखवण्यासाठी त्यांनी हा कोल दुसऱ्या देशांमधनं रूट केला आणि तिथे प्राइसिंग वाढवली. त्याच्यामध्ये अदानी अंबानी दोघेही आहेत. काय कारवाई केली त्यांच्यावरती?
पनामा पेपरवरती आता अमिताभ बच्चन पासून सगळ्यांची नावं आली, यांच्या मोदींच्या निकटच्या लोकांची आली, त्यांच्यावर काय कारवाई केली? आणि मग साधी दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की आताच त्यांनी इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्कीम आणली होती. इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्कीम मध्ये 65,000 कोटी रुपये जमा झाले 66,000 लोकांमधनं. म्हणजे देशामध्ये फक्त 66,000 लोक त्यांना सापडले ज्याच्याकडे काळा पैसा आहे आणि तो ऍव्हरेज 1 कोटीच्याही खाली येतो. परंतु त्यांना ती माफ करण्याची स्कीम आली आणि आजही या स्कीम नंतर म्हणजे आता नोटा बदलल्यानंतर जेवढे काळा पैसे हे पकडले जातील किंवा त्यांच्याकडनं घेतलं जाईल त्यांना दंड आकारण्यात येणार आहे, त्यांना गजाआड टाकण्यात येणार नाहीये, त्यांच्यावर कुठल्या तरीची कारवाई करण्यात येणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं सचिन सावंतजी की जे मोठे मासे आहेत ते सुटलेले आहेत. आपल्यासोबत आता किरीट सोमय्या आहेत. किरीट सोमय्याजी, स्पष्ट आरोप आहे की अदानी आणि अंबानींना तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही आहात, पनामा पेपर्समध्ये ज्या लोकांची नावं आली त्यांच्यावर कारवाई करत नाही आहात आणि तुम्ही हे छोटे मोठे जे लोक आहेत त्यांना त्रास देण्यासाठी हा सर्जिकल स्ट्राईक केला आणि हा सगळा दिखाऊपणा चालू आहे सचिन सावंत म्हणतात. मला खरंच समजत नाही की सचिन सावंत माझ्या वतीने भारतीय जनता पक्षाचा वक्तीने प्रवक्ता झाले आहेत की काय? कारण की त्यांनी जी उदाहरणं दिली, मोदीला 24 महिने झाले म्हणून हा सगळा रोग केव्हा पैदा झाला, मी त्यांनी दिलेली उदाहरणं सांगतो. एनपीए, आता एनपीए काय म्हणतात, किती वर्षानंतर एनपीए तयार होतो? जे 4 लाख कोटीचा एनपीए तयार झाला, मोदी तर 24 महिने आहे ना, त्याच्या आधी तर यांचंच राज्य होतं. दुसरं त्यांनी उदाहरण दिलं की हे जे कोल इम्पोर्ट केला गेला आणि त्यात इम्पोर्टेड प्राइस फ्लक्च्युएशन मॅन्युप्युलेशन झाली. कोल केव्हा इम्पोर्ट झाला? 2007 ते 2012. कुणाचं राज्य होतं? पनामा पेपर्स सांगितलं, पनामा पेपर्स आता बाहेर आले नाही, त्याच्यावर कारवाई. आता पनामा मध्ये पैसे केव्हा ट्रान्सफर झाले? ते जे म्हणतायत की घरात ढेकणं झाली, व ढेकणं हे काळा पैशाचं ढेकण झालं केव्हा तयार? मोदीला तर 24 महिने झाले. आता सर्जिकल स्ट्राईक एकच फक्त जे 500 आणि 1000च्या नोटा बंद करून पुरेसं होणार आहे का? नाही, हे मलाही मान्य आहे. काळं नाणं, भ्रष्टाचार याचा विरोधात क्युम्युलेटिव्ह एक्शन घ्यावी लागणार, जे आपण घेत आहोत, सुरुवात केलेली आहे. मला पटतंय की जसं सचिन सावंत आहेत, एका दुसऱ्या कार्यक्रमात काँग्रेसच्या आणखीन प्रवक्ते ते आपले साहेब होते, थोड़ा 35 करोड़ का ब्लॅक मनी है वो उसका क्या? अरे मेरे भैया, तर देशात 65 वर्ष काँग्रेस राज्य करत होती गेली. नाही पण किरीट सोमय्याजी, मुद्दा असा आहे ना की इथं काळं नाणं हे तुमच्या राज्यात तयार झालं. नाही किरीट सोमय्याजी, आम्हाला थोडा वेळ सुरुवात केली ना, तुम्ही कधी केलं होतं? काय केलं होतं? ठीक आहे सचिन सावंत, सचिन सावंत टू बी पॉइंटेड. सचिन सावंत, नाही सोमय्याजी, पहिली गोष्ट अशी की किरीट सोमय्याजी नेहमीप्रमाणे लोकांची दिशाभूल करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात आणि त्यामुळे ते काही बोलतात त्याला फार काही त्याला तात्विक स्वरूप नसतं किंवा तथ्यही नसतं. विषय असा आहे की पनामा पेपरचा हा समोर कुठे आला, कधी आला? आत्ता समोर आलेला आहे. दुसरी गोष्ट, हा कोल इम्पोर्ट स्कॅमच्या संदर्भामध्ये कधी आलेला आहे? हे आता 2-3 महिन्यापूर्वी समोर आलेलं आहे आणि ते समोर त्या ठिकाणी उघड देखील पडलेलं आहे. तिसरी गोष्ट अशी की जो काळ्या पैशाच्या संदर्भात बोलतात ते एनपीएच्या संदर्भामध्ये लावतायत, त्याचा संबंध नाही आहे. काळ्या पैशाच्या संदर्भामधला अदानी आणि अंबानीवरची केस जी आहे या 1.5-2 वर्षामध्ये ईडीनं कुठल्याही तऱ्हेची कारवाई त्याच्यावर केलेली नाही आहे, कारण मोदींचे ते जवळचे निकटचे मित्र आहेत. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो बाळ्या अशा तऱ्हेचं मोदींचं स्वरूप असतंच. परंतु मला त्या ठिकाणी किरीट सोमय्यांना विचारायचं आहे की ही संकळी प्रक्रिया झाली, फार मोठा एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक म्हणजे लोकांना माहिती न देता करायचं अशा तऱ्हेचं जर केलं असेल तर दिनांक 8 नोव्हेंबरच्या आधी एक दिवस भाजपाच्या कलकत्त्याच्या युनिटने पैसे कसे टाकले हो बँकेमध्ये 1 कोटी रुपये? त्यांना माहिती पडली नाही का? तुमचाच राजस्थान युनिटचा आयटी सेलचा प्रमुख आहे, तो लिगल सेल देखील तिकडे सांभाळतो. त्याने 6 तारखेला सांगितलंय, 6 तारखेला त्याचं ट्विट अजूनही आहे की या 2000च्या नोटा येणार, 2000ची नोट देखील त्यांनी दाखवली. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं आपल्या सगळ्या नेत्यांना ही माहिती देऊन टाकली होती की हे अशा तऱ्हेचं आम्ही करतोय, तुमचा काळा पैसा तुम्ही ठेवा बाजूला आणि देशभरामध्ये आपण त्या ठिकाणी लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करू. भाजपच्या निकटच्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सावरलेलं आहे, आता दाखवण्याचं दिखाव्याचं काम करतायत. ठीक आहे किरीट सोमय्याजी मी तुमच्याकडे येतो, मात्र मला अंजली दमानियांकडे जायचं. अंजली दमानियाजी, मुद्दा असा आहे की बडे मासे सुटतायत का या सगळ्या प्रोसेसमधून? कारण
काळा पैसा काय हा फक्त नोटांमधून नसतो, फक्त काय 1000-500च्या नोटा अनअकाउंटेड मनी सोबत ठेवणारे किंवा काळा पैसा ठेवणारेच त्याच्यामध्ये सहभागी असतात असं नाही, तर अनेक ठिकाणी काळ्या पैशातून केलेल्या गुंतवणुकी असतात ज्या दुसऱ्यांच्या नावावर केलेल्या असतात, त्याच्यामध्ये पण काळा पैसा असतो. तर अशा लोकांवरती कधीच कारवाई होणार नाही का? त्यांच्यावरती कधी सर्जिकल स्ट्राईक होणार नाही का? आता ही जी कर्ज दिलेली सांगतात सचिन सावंत वगैरे, तर ह्यांच्यावर कधीच कारवाई होणार नाही? अभिजित, सुरुवातीला मला एवढंच सांगायचं आहे की मी गेले 2-3 दिवस म्हणजे जवळजवळ 4 दिवस अनेक लोकांना त्यांच्याशी बोलत होते, भेटले, त्यांना हेच विचारलं की बाबा मला एक कोणी सांगा की हे जे चाललंय त्याला तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल, की तुम्ही त्रास भोगायला तयार आहात का, तुम्हाला हे जे एवढ्या लाईनीत उभं राहायला लागतंय तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर 90% जनतेने सांगितलं की खूप चांगलं केलं मोदीजींनी, अतिशय चांगलं केलं आणि हे चांगलं केल्यामुळे काय होईल? मी म्हटलं यांनी काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं? तर ते म्हणतील यांनी ना श्रीमंतांकडे असलेला काळा पैसा बाहेर येईल. तर मला म्हणजे खरंच एवढं म्हणावं असं मला वाईट वाटत होतं की ही जनता किती भोळी, किती भाबडी आहे की खरंच एक चित्र जर त्यांच्या पुढे ठेवलं गेलं तर त्याच्यावर पटकन विश्वास टाकते की आज जर त्यांनी सांगितलं की तुम्ही लाईनीत उभे आहात आणि तिकडे आपले जवान बॉर्डरवर उभे आहेत तर त्याच्या मनाने तुमचं तर काहीच नाही. म्हणजे ऐकून गंमत वाटते की काय कंपॅरिझन करता आणि कशासाठी करता. आता 3 गोष्टींसाठी म्हणजे त्याच्या आधी आपण एक बघूया की हा पूर्ण जो हे जे डिमॉनिटायझेशन ज्याला आपण म्हणतो त्याचं एक डिमॉनिटायझेशन खरं काय असतं? डिमॉनिटायझेशन म्हणजे हायर डिनॉमिनेशनच्या नोटा विथड्रॉ करणं याला डिमॉनिटायझेशन म्हणतात. केलं काय गेलं की 17,70,000 कोटी रुपये जे कॅशमध्ये होते बाहेर त्याच्या 86% रक्कम जी 500 आणि 1000 मध्ये होती ती एका झटक्यात विथड्रॉ केली. ते विथड्रॉ करण्याआधी अनेक गोष्टी करता आल्या असत्या, पण सरकारने काय केलं की त्याच्यात 2 गट होते, एक आवडते आणि एक नावडते. म्हणजे सरकारच्या मर्जीतले असलेले आणि सरकारच्या मर्जीतले नसलेले. सगळ्या दुनियेला माहितीये, सगळ्या जगाला माहितीये की भारतातला सगळ्यात करप्ट माणूस हे शरद पवार आहेत. त्यांच्या खांद्याला खांदी लावून मोदी बसतात आणि एवढंच नाही हे त्यांना प्रेस करतात, ते यांना प्रेस करतात. काय चाललंय काय? म्हणजे वेड्यासारखी जनता लाईनीत उभी आहे. काळा पैसा कोणाकडे? शरद पवारांकडे, अजित पवारांकडे, तटकरेकडे, खडसेंकडे का आमच्याकडे आहे? का जनता भाबड्या जनतेकडे आहे? कोणाकडे काळा पैसा आहे? का त्याला तुम्ही लाईनीत उभं राहायला लावता? आणि तुम्ही मला म्हणता पॉइंटेड प्रश्न विचारतो त्याची पॉइंटेड उत्तरं द्या. आता हे सगळे विषय जनतेपुढे जाणं गरजेचं आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधलेली नाही. अंजली दमनिया, मुद्दा असा आहे चर्चेत आहेत त्यांना विचारा. 1 वर्षापूर्वी आम्ही दीड वर्ष झालं असेल आम्ही गेलो होतो आरबीआय मध्ये आम्ही गेलो होतो 500 आणि 1000च्या नोटा मागे घेण्यासाठी. अर्थक्रांतीची अख्खी टीम गेली होती. आज झालं काय? 500ची आणि 1000ची विथड्रॉ केली आणि 500ची आणि 2000ची आणली. करप्शन कमी होणार, काळा पैसा कमी होणार. ज्या लोकांकडे काळा पैसा भरमसाठ आहे ते काय लाईनीत उभं राहून पॅन कार्ड दाखवून बदलणार आहेत? ज्यांच्याकडे बरेच आहेत ना पैसे ते बदलण्याचे त्यांचे अनेक मार्ग आहेत. उद्धव ठाकरे एवढा अमाप पैसा आहे त्यांच्याकडे, तो काय बदलणार नाहीये? विचारा तुम्ही किरीट सोमय्यांना. किरीट सोमय्याजी, मुद्दा असा आहे की स्पष्टपणे आरोप होतोय की ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्यासोबत मोदी खांद्याला खांदा लावून बसतायत. मला एक गोष्ट मान्य आहे, आपला प्रश्न फार पिन पॉइंटेड आहे. हा सगळा खटाटोप या बदमाश बड्या लोकांसंबंधातच आहे हे कुणालाही कळतं. हो, हिंदुस्थानातली 99% जनता ज्याच्याकडे किती 500 आणि 1000चा नोटा घरात असेल, हो किती असेल, 5,000, 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख, म्हणजे जो 0.1% लोक आहेत जे 25-50 लाख असेल, मॅक्झिमम 1 करोड लोक त्यांच्याकडे काळा पैसा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या संबंधात की ज्याच्याकडे 1 कोटी, 2 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, 1000 कोटी नोटा पडलेल्या आहेत, या नोटा संपवण्यासाठीचा हा खटाटोप. मला हे मान्य आहे की लाईनीत उभं राहिल्यामुळे अनेकांना काही त्रास घ्यावा लागला, पण त्याच्याच बरोबर 99.99% पैसा ज्या 0.1% लोकांकडे आहेत त्यांचा काळा पैसा झाला खोटा. कुणालाही मोठ्याला सोडणार नाही. पण मुद्दा असा आहे किरीट सोमय्याजी, मग पवार आणि मोदी एकमेकांना प्रेस का करतात असा पण प्रश्न लोक विचारतायत ना. अभिजित बघा, 2 विषय वेगळे आहेत. अभिजित, एक
मला सांगा कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज केलं गेलं का? एकाच वेळी मोदींनी काल 10 ऍक्शन मोदून दाखवली. जर कोणी काळं काम केलं असेल तर त्याला स्पेअर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला एक समजत नाही की विरोधी पक्ष सगळं त्यांना कुणासंबंधित साधे मला किरीट सोमय्या त्यांच्याकडे 1 कोटी 5 कोटी 1000 कोटी काळा नाणं आहेत त्यांची बाजू घेतात. 99% साधा मी एक प्रश्न विचारला तुम्हाला, कुणाकडे 1,00,000-2 लाख पेक्षा जास्त करन्सी आहे? जर या ऍक्शनमुळे सगळा येणार नसेल, थोडा येत असेल तर येऊ द्या ना बाहेर. तो ठीक पैसा आहे, ठीक कोटा आहे. होऊ द्या. सचिन सावंत 30 सेकंद तुमच्याकडे. सोमयाजींना प्रश्न माझा आहे, मी मगाशी विचारला. 5,000 कोटी देशाबाहेर अदानी घेऊन गेले. त्यांनी त्या ठिकाणी कोरियामधनं पॉवर इक्विपमेंट खरेदी करून त्याचे इन्फ्लेटेड बिल दाखवले. ते इन्फ्लेटेड बिल दाखवून त्यांनी या राज्यामध्ये टॅक्सचा फायदा घेतला, टॅक्स हेवन मधनं पैसे रूट केले आणि ते आजही ईडीमध्ये प्रलंबित आहे. दी वायर पासून अनेक त्या ठिकाणी त्याची रिपोर्टिंग झालंय. जर त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्यावर कारवाई झाली तर 15,000 कोटी रुपये भरावे लागतील त्यांना. त्यावरती काय कारवाई 1.5 वर्ष का नाही झाली? अदानीनं 6,000 कोटीचं कर्ज द्यायला किरीट सोमय्याजी का नाही कारवाई झाली? मोदी स्वतः जातात आणि त्यांच्या प्लेन मधनं जात आहेत. किरीट सोमय्याजी कारवाई का नाही झाली? आणि प्लेन मधनं जात आहेत ना. सचिन सावंत उत्तर देत आहेत, किरीट सोमय्या उत्तर देत आहेत. आता कोणीही ज्याचा काळा पैसा असेल कोणाला सोडलं जात नाही. ज्यांचा संबंधित तक्रार येते, सरकारकडे जी माहिती येते त्यांच्यावर कारवाई केली जाते. आणि सचिन सावंत असो की कोणीही, मुलायम सिंग असो, मायावती असो की काँग्रेसवाले आमचे मित्र असो, काळा नाणा ज्यांच्याकडे आहेत त्या सगळ्यांच्या नोटा जाळावेच लागणार. ठीक आहे, ठीक आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर बघणार आहोत की मोठ्या माशांवर कारवाई करणं खरंच शक्य आहे का. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि चर्चा चालू आहे की बडे मासे मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमधून वाचलेत. आपल्यासोबत अर्थक्रांतीचे यमाजी मालकर आहेत. यमाजी मालकर सर, आता तुम्ही चर्चा ऐकली, आरोप प्रत्यारोप भरपूर होत आहेत, पण मुद्दा असा आहे की बडे मासे यातून सुटलेत का? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही 17 वर्ष या संबंधात काम करताय. अभिजित, मुद्दा असा आहे की अर्थक्रांती जे सांगते ते असं आहे की 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचं प्रमाण व्यवहारामध्ये 86% आहे. बरोबर. आणि त्यामुळे भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाळगणं हे सोपं होतं. त्यामुळे त्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे अशी अर्थक्रांतीची मागणी आहे. या मागणीमध्ये म्हणजे हा जो अर्थक्रांतीचा प्रस्ताव आहे तो 5 कलमांचा आहे. आणि 5 कलमांमध्ये पहिलं कलम हे टॅक्सेशन विषयी सुधारणा करणं, करेक्शन करणं हे आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळी बुकील सर, अनिल बुकील, अर्थक्रांतीचे प्रणेते ज्यावेळी मोदीजींना भेटले होते अहमदाबादमध्ये, ते ज्यावेळी पंतप्रधानांचे उमेदवार त्यांचं नाव जाहीर झालं होतं त्यावेळी त्यांची भेट मिळाली आणि त्यावेळी जे सांगण्यात आलं होतं ते अर्थक्रांतीचं प्रपोजल मोदींसमोर मांडण्यात आलं होतं. त्यातलं एक कलम आहे की ह्या मोठ्या नोटा काढून टाकल्या पाहिजे. त्यामुळे ती प्रोसेस या निमित्ताने सुरू झालेली आहे. यात एक असा गैरसमज पसरवण्यात येतो आहे की मोठ्या नोटा रद्द केलेल्या असल्या तरी 1000, 500च्या नोटा पुन्हा निघणार, 2000च्या नोटा पुन्हा निघणार, तर हे कसं काय डिमॉनिटायझेशन नाहीच असं बोललं जात आहे. पण हा गैरसमज आपण आपल्या मनात तर समूळपणे काढून टाकला पाहिजे. कारण सिस्टीम मध्ये लिक्विडिटी एकदम काढून घेणं कधीही शक्य नसतं. त्यामुळे या नोटा तात्पुरत्या स्वरूपामध्ये सरकार आणतं आहे. आणि ज्यावेळी आपल्या देशामध्ये बँकिंग वाढेल, ज्यावेळी ते लिक्विडिटी पुन्हा प्रोटेक्ट होईल, त्यावेळी या नोटा पुन्हा काढून घेण्याची सरकार निर्णय घेईल. पण मालकर सर, मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असं पण आता जे प्रश्न निर्माण झालेले आहेत मालकर सर, की मोठे मासे यातून सुटत आहेत, ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांच्यावरती कारवाई होत नाही, ज्यांनी काळा पैसा साचवला त्यांच्यावर कारवाई होत नाही, पनामा पेपर्स असतील त्यांच्यावर कारवाई होत नाही. अर्थक्रांतीच्या मॉडेलमध्ये याच्याबद्दल काय तुम्ही काही सजेशन्स दिली होती का? आणि दुसरी गोष्ट की या सगळ्या सिस्टीमला सुधारण्यासाठी, म्हणजे ज्यांना कर्ज दिले आहे, ज्यांच्याकडे काळा पैसा साचला आहे, या सगळ्या सिस्टीमला सुधारण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? आणि आमचं म्हणणं असं आहे की या देशातली व्यवस्था चुकलेली आहे, या देशातली माणसं चुकलेली नाहीत. त्यामुळे व्यवस्था जोपर्यंत करेक्ट होत नाही त्यापर्यंत आम्ही कोणाला दोषी मानायला तयार नाही होत. म्हणजे ज्यांनी कर्ज बुडवली आहेत किंवा ज्यांनी काळा पैसा साचवला आहे, ज्यांनी लोकांचे पैसे लुबाडले, त्यांना काय म्हणायचं मग आपण?
नाही, आपण त्याला नावं देतो, काय नाव द्यायची ती. उद्योजक, व्यापारी आणि सगळ्या प्रकारची जी माणसं आहेत ती या देशातल्या कर पद्धतीमुळे प्रचंड परेशान आहेत, या देशातल्या भ्रष्टाचारामुळे परेशान आहेत. त्यामुळे ही जे व्यवस्थेचे प्रश्न आहेत, म्हणजे आम्ही अर्थक्रांतीमध्ये असं म्हणतो की सगळी माणसं एका बसमध्ये बसली होती, सांगण्यात आलं होतं की ही मुंबईला बस निघालेली आहे म्हणून सगळी माणसं बसली, प्रत्यक्षात बस नागपूरला पोहोचली आणि मग आम्ही आपापसात भांडत बसलो की आपण कुठल्या नेमक्या बसमध्ये बसलो होतो. मुद्दा काय, ही व्यवस्था चुकलेली आहे. त्यामुळे एकमेकांना दोष देत आपण आपला देश पुढे जाण्यापासून त्याला रोखतो आहोत. व्यवस्थेचे प्रश्न आधी सुटले पाहिजे. भारतातला माणूस, भारतातले नागरिक, भारतीय समाज हा अतिशय चांगला समाज आहे. ज्या पद्धतीने त्या समाजाविषयी आज बोललं जात आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि हे राजकीय चर्चा ज्या ज्या वेळी होते त्यावेळी एक समूह दुसऱ्या समूहाविषयी अतिशय वाईट बोलतो. याच्यातच आपलं 70 वर्ष त्यातच गेली. नक्कीच आपण समजू शकतो की याच्यामध्ये बराच आपला वेळ खर्च झालेला आहे. अंजलीताई, मी येतोय तुमच्याकडे. मी तुळजापूरकरांकडे जाईन. तुळजापूरकर सर, की आता सचिन सावंत म्हणाले की कोणाला कशी कर्ज दिली, आता आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत. मल्ल्यांना कर्ज दिलेलं होतं, ते काँग्रेसच्या काळात दिलं होतं. प्रत्येक राजकीय पक्षाच्या सत्तेवर आल्यानंतर अशा प्रकारच्या उद्योजकांना ती कर्ज दिली जातात, मात्र त्याची वसुली बँक करू शकत नाही. आणि मग अशा वेळेला कधी जप्ती आण, कधी काय कर, अशा गोष्टी होतात. मात्र मग अशी लोक त्याला रफूचक्कर होऊन जातात. तर मग अशा लोकांसाठी म्हणून ही व्यवस्था सुधारली असं म्हणता येईल का? एका सर्जिकल स्ट्राईकने हे सगळं बदललं असं म्हणता येईल का? ह्या सर्जिकल स्ट्राईक फक्त एक मिडल लेवलच्या लोकांसाठी आहे आणि जे खरे मालदार आहेत किंवा खरा ज्यांनी काळा पैसा साचवलाय ते मात्र याच्यातून सुटलेले आहेत? मला असं वाटतं की गेल्या 25 वर्षात कधी काँग्रेस सत्तेत होतं तर कधी भारतीय जनता पक्ष सत्तेत होतं. आणि जो सत्तेत जे धोरण घेतो त्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष बोलतो आणि ते सत्तेत आल्यावर पुन्हा तेच भूमिका घेतात. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांच्या भूमिकेमध्ये सातत्य आहे. आणि माझ्या असं लक्षात येतंय आता की आपण ज्या काळा पैसा आता बाहेर निघेल असं म्हणतो, तर पुढच्या 30 डिसेंबर पर्यंत हा पैसा वेगवेगळ्या माध्यमातून बँकिंग सिस्टीममध्ये पांढरा करण्याचे प्रयोग चालू आहेत. त्यातला एक प्रयोग आपण बघितला, जनधन खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा बँकिंगमध्ये येतोय. पतसंस्था आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा बँकिंग व्यवस्थेमध्ये येतोय. 30 डिसेंबर पर्यंत होणारे जे व्यवहार आहेत ते व्यवहार बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की शेवटी ज्या काळ्या पैशाच्या विरोधात आपण बोलत होतो, हे सर्जिकल स्ट्राईक, तो वेगवेगळ्या मार्गाने बँकिंग उद्योगामध्ये येऊन पांढरा करण्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर केले जातील. आणि ही जी लूपहोल्स ठेवलेली आहेत ती लूपहोल्स की अपघाताने आली आहेत असं मला नाही वाटत. आणि शेवटी हे दोन्ही राजकीय पक्ष पुन्हा म्हणतील बघा, आपापले रोल करतील आणि सामान्य जनतेला फसवतील. मला वाटतं ही फसवणूक थांबायला पाहिजे. जर या सरकारचा दृढ निश्चय असता तर मोठ्या 100 थकीत कर्जदारांकडून जर यांनी पैसे वसूल केले असते तर या देशातला सगळ्यात जास्त काळा पैसा हा सिस्टीममध्ये आला असता. आणि सर्जिकल स्ट्राईक केला या थकीत कर्जदारांच्या विरोधामध्ये. 100 मोठे थकीत कर्जदार जर हातात घेतले असते तर काळ्या पैशाच्या प्रश्नाला फार मोठ्या प्रमाणात. तुळजापूरकरांनी जो प्रश्न विचारलाय, 100 मोठे थकीतदार आहेत त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक कधी, ते का सुटतात यातून? ह्या 100 थकीत कर्जदारापैकी पहिली सुरुवात झाली, आपण बघितलं असेल, एसआर ऑइल रिफायनरी. त्यांना त्यांचा उद्योग विकावा लागला आणि मोठ्या प्रमाणात आता तो पैसा बँकेत परत येणार, बँकेचं एनपीए परत येणार. माल्याच्या विरोधात ऑलरेडी वॉरंट निघाले म्हणून एनपीए जे बॅड डेटवाल्यांना सोडणार नाही, पहिली गोष्ट. दुसरं, जसं काल परत सांगितलं होतं, एका बाजूला बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट, दुसरं आता सर्जिकल स्ट्राईक. हे जे बेनामी कंपन्या आहेत त्याच्यावर इथे जो पैसा 500,000 आहे, जो काळं नाणं आहे त्याच्यावर ऍक्शन. पुढची कारवाई आणखीन बजेट नंतर अपेक्षित आहेत. कुणालाही ज्यांनी भ्रष्टाचार घोटाळे केले होते त्यांच्यावरील कारवाई तुम्ही बघितलं असेल. काही दिवसापूर्वी विजय दर्डाच्या विरोधात कोल घोटाळ्याचा केस पण सुरू झाला. ठीक आहे, म्हणून कोणालाही सोडणार नाही. पण टाइम बाउंड का नाही देतात? किरीट सोमय्याजी, तुम्ही सांगा ना की इतक्या काळामध्ये ह्या 100 थकीतदारांकडून आम्ही वसुली करू. त्याच्यावर तर मी सुरू झालं हे तुम्हाला सांगितलं. कारण की जो कायदा आहे, जी एवढी थकीत किंवा एवढं सगळं साठलेलं आहे, एकाच वेळी सगळ्यांच्यावर ऍक्शन सुरू आहे. गेल्या वर्ष 14 महिन्यात 6 ऍक्शन आले मोठा. एका बाजूला बेनामी प्रॉपर्टी, एका बाजू फॉरेन प्रॉपर्टी डिस्क्लोजर.
या इथलं इंटरनल डिस्क्लोजर, तिसऱ्या बाजूला गेल्या 8 महिन्यात 1,25,000 कोटी रुपये हे जे अनडिस्क्लोज इन्कम होती ते इन्कम टॅक्स द्वारा पकडण्यात आलं. मला मान्य आहे आणखीन चांगले सजेशन जर आमचा मित्र पक्षांनी विपक्षांनी दिले तर त्याचा एक्सपर्टनी दिले तर निश्चितपणे स्वागत करू. परंतु आत्ताची सर्जिकल स्ट्राईक असो. नाही, पण किरीट सोमय्याजी, अंजलीताईंनी एक प्रश्न विचारला होता. अंजलीताईंनी पण एक प्रश्न तुम्हाला विचारला होता की जो परत विसरू नये. अंजलीताई, मी तुमचा प्रश्न परत एकदा विचारतोय की तटकरे, अजित पवार यांच्याकडे काळा पैसा आहे, तुम्ही त्यांच्यावरती 24 महिन्यात काहीच कारवाई केली नाही, 2 वर्ष झाली सरकारला, तर यांच्यावर कारवाई कधी करणार आहात? तर तुम्ही स्वतः जाहीरपणे म्हणाला होतात की दिवाळी आधी कोणाला तरी तुरुंगात बघावं लागेल म्हणून. आता ते इरिगेशन स्कीम मधलं पण जो मोइन कॉन्ट्रॅक्टर होता एफ ए कन्स्ट्रक्शन त्याच्यावर कारवाई ही झालेली आहे आणि बाकी जे कारवाई जे भ्रष्ट राजकारणी आहेत त्याच्या संबंधी पण चालू आहेत. आपल्याला माहित आहे की 2 दिवसापूर्वीच मी पूर्व मुख्यमंत्री नारायण राणे याच्या संबंधी अधिकृत मी तक्रार करून त्याचेही डॉक्युमेंट दिलेले आहेत. म्हणून मी जसं म्हटलं की बेनामी प्रॉपर्टी बरोबर बेनामी कंपनीद्वारा जो पैसा वाईट झाला त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. बर ठीक आहे. मी सचिन सावंत येतो तुमच्याकडे. अंजली दमानियाची मुद्दा असा आहे की कुणाचं सरकार म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असो किंवा भाजप शिवसेनेचं सरकार असो, सरकार बदललं की आरोप बदलतात आणि नेते सुटून जातात. असं का होतं की 2-2 वर्ष कारवाई होत नाही आणि अशी लोक सुटून जातात आणि मग मधली लोक अडकतात? असं का होतं? नाही, आपण परत तेच बघतोय की काँग्रेसचं सरकार असलं की भाजपच्या नेत्यांवर थोडीशी कारवाई होते आणि भाजपचं सरकार असलं की काँग्रेसच्या आणि इतर पक्षांच्या वर थोडीशी कारवाई होते. थोडीशी मी असं म्हणते कारण प्रत्येक ठिकाणी त्याच्यात थोडीशी त्यांच्यावरही होते आणि थोडीशी त्यांच्या पक्षातल्या स्वतःच्या पक्षातल्या जसं वसुंधरा राजे आहेत, जसं सुषमा स्वराज आहेत, त्यांच्या विरुद्ध थोडीशी कारवाई करून कट टू साईज करून प्रत्येकाला ठेवणं. जसं नारायण राणे मध्ये जरा बोलायला लागले की त्यांना कट टू साईज करणं फक्त, पण तुरुंगात पाठवणं. जसं तुम्ही म्हणालात की तटकरे आणि अजित पवार हे त्यांची दिवाळी तुरुंगात काढतील, हे किरीट सोमय्या यांचं वक्तव्य होतं. तर मला खरंच हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की तटकरे, सोमय्या, तुमचे खडसे, तुमचे अनेक नेते भाजपचे जे कोट्यावधी, अगदी नितीन गडकरी तुम्ही म्हणाल ते नेते, हे एवढे गडगंज असताना त्यांच्याकडे काळा पैसा नाही का? हा आपल्याला दिसत नाही का? त्यांच्यावर तुम्ही यंत्रणा रेड्स का करू शकत नाही? तुम्ही जनतेचा छळ का करता? तुम्ही खरंच सिरियस असाल ना तर इन्कम टॅक्सच्या रेड्स, एसीबीच्या रेड, एसीबीची इन्क्वायरी त्यांच्यावर करा. तुमच्याकडे अँटी करप्शन ब्युरोमध्ये लोक सुद्धा नाहीत. तुम्ही कसल्या चौकशा करणार आहात आणि किती वर्ष करणार आहात आणि किती आम्ही सगळे म्हातारे होऊन जाऊ पण तुमच्या चौकशा काही संपणार नाही. किरीट सोमय्याची मुद्दा असा आहे की लोकांना असं वाटतं की टाइम बाउंड काहीच होत नाही, म्हणजे थोडी कारवाई करायची, कट टू साईज करायचं. मग हा समज मोडीत काढण्यासाठी सरकारला कारवाई करावी लागेल ना, एकदा स्पष्ट संदेश द्यावा लागेल ना. तुम्ही आश्वासित करू इच्छिता काही? लोकांना पूर्ण विश्वास आहे, लोकांना पूर्ण विश्वास आहे. म्हणून आमचा आजच्या पॅनल मधल्या पण लोक असं म्हणतात की लोक भाबडी आहे किंवा लोक मूर्ख आहेत. 90% लोक म्हणतात मोदींनी चांगलं काम केलं आहे. लोकांना पूर्ण विश्वास आहे, पण विरोधासाठी विरोध करणं, स्वतःचे जे मोठे काळे बाजार करणारे जे पैसेधारक आहेत त्यांच्यासाठी मोदीची ऍक्शन बंद करण्यासाठी दबाव आणणं हे जनतेलाही बरोबर समजते की तुम्ही कोणाच्यासाठी करताय. किमान काँग्रेसवाल्यांना बोलायचं काय अधिकार हो? ज्यांच्या राज्यात एवढं काळं नाणं पैदा झालं त्यांनी काय केलं होतं? त्यांनी फक्त काळं नाणं जनरेट करण्याची मशिनरी उभी केली. म्हणून लोकांना पूर्ण विश्वास मोदीवर आहेत कारण की 1.5 वर्षात 7 ऍक्शन घेतल्यात, 7 प्रकारचे पॉलिसी ऍक्शन आणि ही सगळ्यात मोठी ऍक्शन आहेत. लोक स्वागतच करीत आहेत. ठीक आहे सचिन सावंतजी, पहिली गोष्ट अशी की किरीट सोमय्या म्हणतात काळा धन तयार झालेला आहे. मला फक्त याच आठवण करून द्यायची आहे की 2014च्या जानेवारी महिन्यामध्ये 2005 पूर्वीच्या प्रिंटेड नोटा 500 आणि 1000च्याच या काढून घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षानं त्याचा विरोध केला होता कारण गरिबांच्या विरोधात तो निर्णय होता असं त्यांचं त्यावेळेला म्हणणं होतं. आज त्यांनी बदललंय. परंतु मूल मुद्दा असा आहे की जवळपास 80 ते 90% या ज्या नोटा आहेत त्या नवीन आहेत, म्हणजे 2014च्या नोटा आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्या 2 वर्षामध्ये हा काळा धन मग कुणी त्या ठिकाणी जमाखोरी केली, कोणाच्या राज्यात केली, हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो त्यावेळेला मग ते भाजपच येतं. एक लक्षात घेतलं पाहिजे, मगाशी मी बोलता जे ऐकलं की डिमॉनिटायझेशन मध्ये ज्या वेळेला या 500 ते 1000च्या नोटा या काढून घेतल्या जातात त्यावेळेला त्या रिइंट्रोड्यूस केल्या जात नाहीत.
त्याला म्हणतात की जुन्या नोटा देऊन नवीन नोटा घेणं त्या संदर्भामध्ये त्याच तऱ्हेची प्रक्रिया चालू आहे आणि भविष्यामध्ये देखील तशाच तऱ्हेचं म्हणणार असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे. ठीक आहे. विषय असा आहे की यामधनं अनेक लोकांना अतिशय वाईट परिस्थितीमधनं जावं लागतंय. ठीक आहे, संपूर्ण ठीक आहे. देशभरामध्ये तुमच्या 500च्या नोटा अजून पूर्ण गेलेल्या नाहीत. ठीक आहे. तुम्ही 2000च्या नोटा त्या ठिकाणी दाखवल्या, त्याची चेंज मिळत नाहीये. तुम्ही एअरफोर्स मधनं जाण्याचा प्रयत्न करताय, लोकांपर्यंत पोहोचायचा, ग्रामीण भागामध्ये अजून पोहोचलेलं नाही. ठीक आहे मग सचिन सावंत, तुमची तो मुद्दा कुठल्याही लक्षात आलेला आहे. तऱ्हेची तशा बातम्या आपण बघतो पण आहोत. आपल्याकडे शेवटचा 1 मिनिट आहे. मला 30 सेकंदासाठी अंजली दमानियांकडे जायचंय. अंजली दमानियाजी, या व्यवस्थेमध्ये तुम्ही या अख्ख्या व्यवस्थेशी गेली 3-4 वर्ष टक्कर देत आहात. महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला असा विश्वास वाटतो का की कधीतरी या सगळ्या मोठ्या माशांवरती पण कारवाई होईल? खरंच होईल की नाही मला खरंच शंका वाटते. पण मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की रघुराम राजन हे त्यांच्या 1 वर्षापूर्वी त्यांनी लिहून कळवलं होतं की डिमॉनिटायझेशन करण्यात काही फायदा नाही, कारण सरकारने जर हे केलं तर जे मोठे मासे असतात ते कधीही गळाला लागणार नाहीत. ते त्यांचे पैसे कसे बदलायचे हे त्यांना पूर्ण कळतं आणि तेच मला होताना दिसतंय. त्यामुळे होतायत ते हाल जनतेचे होतायत. त्यांना नॅशनलिझमच्या नावावर, म्हणजे तुम्ही देशप्रेमी आहात एवढं सांगून हे जे केलं जातंय चुकीचं होत आहे. ठीक आहे. मी पुन्हा एकदा शेवटी समपसाठी मी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांकडे जाईन. किरीट सोमय्याजी, अतिशय टू दी पॉईंट, म्हणजे तुळजापूरकर पण तेच म्हणाले, अंजली दमानिया तेच म्हणतात आणि मालकरांनी पण तेच सांगितलं की आपली व्यवस्था जी आहे ती व्यवस्था चुकलेली आहे. व्यवस्था नीट करताना तुम्ही ज्या म्हणजे जसं आपण सिंचनासाठी काम करतो माथा टू पायथा, तसं तुम्ही ते माथा टू पायथा का नाही करत आहात? तुम्ही पायथ्यापासून का सुरुवात करताय? माथ्यापासून सुरुवात करा. 100 थकबाकीदार गोळा त्यांच्यावरती कारवाई करा. जे बाहेर पैसा घेऊन गेले त्यांच्यावरती कारवाई करा. पनामा पेपर्सवाल्यांवर कारवाई करा. ही कारवाई कधी होणार आहे? शेवटचा प्रश्न. हे पहा, ही कारवाई यांच्यावर होणार आहे, परंतु असाच प्रकारचे खोटी नावं म्हणजे हे यांच्यावर कारवाई करा. पण आता जे काल झालेली कारवाई चुकीची आहे का? ज्यांच्यावर कारवाई होणार, पण आता ज्यांच्यावर कारवाई झाली आहे की ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये रूम मध्ये बंद आहे, ती कारवाई योग्य नाही असं कोण सांगतंय? ठीक आहे. ही पण कारवाई झाली पाहिजे, ती पण झाली पाहिजे. हे लोक एकत्रित येऊन या लोकांना वाचवायचा प्रयत्न करणार. अभिजित, एकच सेकंद, फक्त एकच वाक्य सांगेल. राजकारणी आहेत, ऑफिसर ठीक आहेत, आहे. कॉन्ट्रॅक्टर ठीक आहेत. आहे. हे मोदीला आणि आम्हाला मान्य नाही. यांना तर बंद एकच वाक्य करणार सांगायचं आणि मला. बाकीच्यांवर पण कारवाई होणार. ठीक आहे सचिन सावंतजी, एक वाक्य, परत असं होऊ नये, संधी दिली नाही. हे जे वातावरण निर्माण केलं जाते, गंगेमध्ये पैसे टाकले, हे टाकले, भारतीय जनता पक्षाची लोकच टाकतायत. कोणी दुधखोळा नाही की त्या संदर्भामध्ये अजूनही 1.5 महिन्याचा आणि 6 महिन्याचा अवधी आहे त्या बदलून घेण्याच्या साठी, आणि अगोदरच गंगेमध्ये जाऊन टाकतील. आणि ही जी रेड झालेली आहे त्यानंतर देखील मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला वेळ आहे सांगायला की ही कॅश कुठनं आली. त्यामुळे हे जे काही लोकांना भ्रमित करायचा प्रयत्न चाललेला आहे जो भारतीय जनता पक्षाकडनं, हे मुद्दामून केलं जाते. ठीक आहे. मुद्दा असा आहे की लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न आहे. खरं तर तुळजापूरकर आणि यमाजी मालकरांनी खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडलं की लोकांना आपली व्यवस्था चुकली आहे, ती व्यवस्था नीट करायला पाहिजे आणि त्या व्यवस्था नीट करताना आपण माथा टू पायथा आलं पाहिजे, ना की अशा पद्धतीने डिमॉनिटायझेशन हा त्यातला एक पर्याय आहे जो पर्याय सरकारनं अवलंबलेला आहे. पण अजूनही काही पर्याय बाकी आहेत. त्या पर्यायामधून हे सगळे बडे मासे गळाला लागतील अशी आशा करूया. अर्थात पतसंस्थांमध्ये ज्यांची KYC सुद्धा नाहीये तिथूनही बऱ्याच प्रमाणात पैसा पांढरा करण्याचं काम चालू आहे. आशा करूयात की देवेंद्र फडणवीस सरकार त्याच्यावरती सुद्धा काहीतरी ॲक्शन घेईल. तुम्ही सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा ABP माझा.